मार्चच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये शासन निर्णयांचा धूमधडाका। 30 आणि 31 मार्च या 2 दिवशी निघाले 830 GR। शेवटच्या आठवड्यामध्ये सरकारने घेतले हजारापेक्षा जास्त निर्णय। युद्धामुळे हवाई इंधनाचा भडका। महिनाभरामध्ये तब्बल 115% महाग। विमान प्रवासही महागला। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। नव्या आर्थिक वर्षामध्ये आजपासून अनेक नवे नियम। नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये मोठे बदल। सर्वसामान्यांची पगारासह प्रवासाची देखील गणितं बदलणार। जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतामध्ये सुरू। तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होती। माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सुनील तटकरे यांच्याकडून पहिल्यांदाच मान्य। तर पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन। रोहित पवारांवरती निशाणा। शिर्डी जमीन फसवणुकीच्या प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार। घरी पोहोचलेल्या SIT पथकानं मुलाला घेतलं ताब्यात। फरार पत्नीचा शोध सुरू। खरातची कोठडी आज संपणार। अटकेमधल्या महिलेकडे ASIची शरीर सुखाची मागणी। ASI राजेश जाधव निलंबित। जाधववरती गुन्हा दाखल। अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामधली घटना। ओरॅकल कंपनीमध्ये मोठी कर्मचारी कपात। 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ। 12,000 भारतीयांचा समावेश। वरिष्ठ स्तरावरील 6 जणांना देखील डच्चू। जगभरात खळबळ। इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय। 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू। युद्धाच्या दरम्यान ट्रम्प यांचं नवं वक्तव्य। इराण कधीच अण्वस्त्र बनवणार नाही। ट्रम्प यांचा दावा। आजपासून आखातातल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा इशारा। गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM आणि टेस्लासह 18 कंपन्यांची यादी इराणकडून प्रसिद्ध। कोल्हापुरातील ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस। ज्योतिबा डोंगरावरती सासनकाठ्या नाचवत भाविकांकडून आनंद साजरा। राज्यभरातून देवदर्शनासाठी मोठी गर्दी।